लाईव्ह 24 तास. चांदेकरवाडी येथे वनपाल रामदास खोत यांची वृक्ष संवर्धनाची अनोखी चळवळ. 3 वर्षात 1000हून अधिक वृक्षांचं संगोपन. बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून ऋतुमानात मोठे बदल होत आहेत. त्याचा परिणाम मानवी जीवनाबरोबरच पशु, पक्षी आणि संपूर्ण सजीव सृष्टीवर होत असून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे. याच भावनेतून राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथील वनपाल रामदास दत्तात्रय खोत यांनी गेल्या 3 वर्षांपासून वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची उल्लेखनीय मोहीम हाती घेतली आहे. चांदेकरवाडी येथील वनपाल रामदास खोत यांनी स्वखर्चातून 1000हून अधिक वृक्षांची लागवड करून त्यांचं संगोपन केलं आहे. त्यांच्या या उपक्रमात चांदेकरवाडी ग्रामपंचायत, गावातील तरुण आणि ग्रामस्थही उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. सामूहिक सहभागामुळे ही चळवळ अधिक प्रभावी ठरत असून परिसरात हरित वातावरण निर्माण होत आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी हा संत विचार अंगीकारत खोत यांनी वृक्ष संवर्धनाचा वसा जपला आहे. शासनाकडून दरवर्षी वृक्षारोपणासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असला तरी अनेक ठिकाणी लागवडीनंतर वृक्षांचं संगोपन होत नाही. मात्र रामदास खोत आणि चांदेकरवाडी ग्रामस्थांनी वृक्ष लागवडीबरोबरच त्यांच्या संवर्धनावर भर दिल्याने हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचं ग्राम महसूल अधिकारी बाबूराव तावडे यांनी सांगितलं. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्यांचं संगोपन करण्याची गरज असल्याचं मत ग्रामपंचायत प्रशासनाने व्यक्त केलं. रामदास खोत यांनी सुरू केलेली ही हरित चळवळ इतर गावांसाठीही आदर्श ठरत असून त्यांच्या कार्याचं सर्वच स्तरांमधून कौतुक होत आहे. चांदेकरवाडी गावातील रामदास खोत वनपाल यांनी ग्रामपंचायत चांदेकरवाडीच्या हद्दीमध्ये गेली 3 वर्ष त्यांनी 1000पेक्षा अधिक वृक्ष लागण करून त्याचे संगोपनही केलेलं आहे. त्यासाठी गावातील ग्रामस्थांचा, युवक वर्गाचा तसेच ग्रामपंचायतीचा त्याला हातभार लागलेला आहे. परंतु अशा युवकांची आता समाजाला गरज आहे. निसर्गाचा जर समतोल साधायचा असेल तर प्रत्येकाने एक वृक्ष लावणे हे गरजेचे आहे आणि त्याचे संगोपनही करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एक निश्चय करू की अशा उदयनमुख जे युवक वर्ग पुढे येत आहेत, जे दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीशी उभं राहून आपण अशी वृक्ष लागवड करून घेऊ. गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी.